अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. बघाच गुरुवार, खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस. गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी, गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो. कारण गुरुवारचा दिवस हा गुरूंसाठी समर्पित आहे, गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी समर्पित आहे आणि गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी सुद्धा समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत धरलं तर आपल्या आयुष्यात ऐश्वर्याची प्राप्ती होते. ज्या घरात गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्या घरातली माता लक्ष्मी ही कायम स्थिर असते. बघा, बऱ्याच वेळा आपल्या कामातले अडथळे दूर होत नाहीत, सतत संकट येतात, आपल्यावरती सतत आर्थिक वाईट वेळ असते, म्हणजे पैसाच टिकत नाही, सतत कर्जबाजारीपणा किंवा सतत घरात क्लेश कलह होतात, घरामध्ये सुख नसतं, घरामध्ये आनंद नसतो. ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी, पैशांची चणचण कमी करण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी, शांतता राहण्यासाठी मी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. गुरुवारच्या दिवशी जर हळदीचे हे काही विशेष प्रभावी उपाय तुम्ही केले तर नक्कीच तुमचं जे बिघडलेलं भाग्य आहे हे पूर्ववत होईल. जिथे तुमच्याकडे लक्ष्मी येत नव्हती, पैसा टिकत नव्हता, तिथे लक्ष्मी खेचून येईल, पैसा टिकत जाईल आणि तुमची आर्थिक प्रगती ही झपाट्याने होईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अडचणी येतात त्या गुरुग्रहामुळे. जर आपला गुरुग्रह कमकुवत असेल तर अडचणी थांबत नाहीत, मी नेहमी सांगत असते. मग जर गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालायची. सकाळ संध्याकाळ जेव्हा अंघोळ करतं तेव्हा अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं. प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात हळद घालून जर स्नान केलं तर तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि त्यामुळे कामातील, तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतील. जर तुम्हाला यश मिळत नसेल, सतत काहीतरी बाधा लागल्यासारखं वाटत असेल, कुणीतरी काहीतरी केलंय, नजर लावलंय असं वाटत असेल, तर प्रत्येक गुरुवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीवरती, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल, तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची आणि त्या मूर्तीवरती सुकी हळद 21 वेळा अर्पण करायची. 21 वेळा. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती ठेवली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप, आणि जर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली असेल तर ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप. जो जप करायचा असेल तो करून 21 वेळा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती हळदीचं अर्चन करून ती जी हळद आपण त्या मूर्तीवरती अर्पण केलेली आहे ती एका डबीमध्ये घ्यायची. एका डबीमध्ये, चांदीची डबी असेल तर घ्या, नाही तर आपली साधी कुठलीही डबी असेल त्या डबीमध्ये ती हळद भरायची. जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल, सकाळी उठाल, कुठेतरी यश मिळवण्यासाठी, एखाद्या ठिकाणी एक्झामसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी जाल, तेव्हा तीच हळद आपल्या इथे मानेच्या भागामध्ये, आपल्या कपाळाच्या मध्यभागी आणि आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला लावायची. बघा, मानेच्या खालच्या भागामध्ये, कपाळाला आणि उजव्या हाताच्या मनगटाला तीच हळद लावायची. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची एकत्रित कृपा तुमच्यावर राहील, ज्यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जाल ते काम 100% पूर्ण होईल. बघा, बऱ्याच वेळा घरामध्ये सतत क्लेश होतात, कलह होतात, घरात सुखच नसतं, घरामध्ये सतत आजारपण असतं. एका वेळेला असं वाटतं की घरात असूच नाही, घरात बसूच नाही. आपल्याला काय करायचं, कुठल्याही गुरुवारच्या दिवशी एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, थोडंसं अर्धा चाकण गोमूत्र घालायचं आहे, अर्धा चाकण गंगाजल घालायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चमचाभर हळद घालायची आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एक फूल किंवा तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि आता हे बनवलेलं तीर्थ संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. संपूर्ण घरभर जर असं हळदीचं तीर्थ तुम्ही प्रत्येक गुरुवारी शिंपडलं, घरातले क्लेश कलह कमी होतील. तुमच्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे, जे काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सुख येईल. आता मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो पैसा खेचण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे. काय करायचं, कुठल्याही गुरुवारच्या दिवशी दिवसभरात, सकाळ ते रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता.
आपल्याला देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा, तूप नसेल तर तिळीचं तेल असेल त्याचा एक लक्ष्मीच्या समोर छान दिवा लावायचा आहे, बाजूला उदबत्ती लावायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती छान पाणी वगैरे घालून तिला अभिषेक घालून घ्यायचा आहे. ही मूर्ती देवघरातच ठेवायची, तिथेच हा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं, लाल रंगाचं एक छोटं वस्त्र घ्यायचं, कापड घ्यायचं, कोरं करकरीत असावं, वापरलेलं नसावं. जे कापड घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर जागा असेल तर तिथे ठेवा किंवा एखादा पाट चौरंग ठेवा देवघराच्या समोर आणि तिथे हे कापड ठेवा. हे कापड ठेवल्यानंतर त्या कापडावरती एक मूठभर हळद घालायची आहे. कमीत कमी एवढी तरी हळद लागेल, एवढी हळद तुम्हाला त्या कापडावर सोडायची आहे. पूजेची घेऊ शकता किंवा घरात जे आपण साठवणुकीची हळद साठवतो, वापरतो जेवणाची, ती घेतली तरी चालेल. कारण आपण जेव्हा ती हळद बनवतो, दळून आणतो, तेव्हा फक्त ती हळकुंडच असतात. हळकुंडांची ती ओरिजिनलच हळद असते, त्यामुळे ती घ्या किंवा पूजेची असेल तर ती घ्या. जी शक्य असेल ती एक मूठभर हळद फक्त त्या लाल रंगाच्या कापडावर ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक तुम्हाला लाल रंगाचं छोटं कापड घ्यायचं आहे, पुन्हा एक छोटंसं कापड घ्यायचं आहे. आता या कापडामध्ये तुम्हाला एक हळदीचं कुड, एक हळकुंड ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक कवडी, पिवळ्या रंगाची जी कवडी असते ती पिवळ्या रंगाची कवडी ठेवायची आहे. अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक जायफळ घालायचं आहे. जेवढं साहित्य सांगितलं सगळं त्या लाल रंगाच्या छोट्या कापडात घट्ट बांधायचं. ही एक छोटीशी पोटली तयार होईल. कापडात घट्ट बांधल्यानंतर सगळं साहित्य त्याच्यात गेल्यानंतर एक छोटीशी पोटली तयार होईल. ही पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची. त्या पोटलीमध्ये माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची, आर्थिक प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर 3 वेळा श्री सूक्तम म्हणायचं. माता लक्ष्मीचं जे सर्वात प्रभावी श्री सूक्तम आहे ते 3 वेळा श्री सूक्तम आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र. 3, 7, 11, 21 जेवढे वेळा शक्य, पण कमीत कमी मी तुम्हाला सांगते 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र आणि 3 वेळा तरी श्री सूक्त म्हणायचं आहे, फलश्रुती सगट. ही सेवा या वस्तूंवरती करून झाली की ती जी हळद ठेवलेली आहे, आपण जी हळद ठेवलेली आहे ती थोडीशी बाजूला करायची आणि मध्यभागी, त्या हळदीच्या मध्यभागी एक गोल करायचा आणि त्याच्यामध्ये ही छोटीशी पोटली ठेवायची. आता त्याच्यावरती पुन्हा शक्य असेल तर थोडी हळद घाला. पूर्ण हळदीमध्ये ती पोटली दाबवायची आहे. आता जी हळद आपण त्या मोठ्या कापडामध्ये घेतलेली होती त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे. आता एक मोठी पोटली तयार होईल. हळदीमध्ये घातलेली छोटी पोटली, या हळदीच्या कापडाला मारलेली गाठ. आता एक मोठी पोटली तयार होईल. ही पोटली तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र जे असेल त्याच्या समोर ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. उदबत्ती, दिवा ओवाळायचा आहे आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे. माता लक्ष्मीची आरती करून झाली, धूप दीप सगळं काही ओवाळून झालं की त्याच्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, 10 वाजता, 11 वाजता, 10:30 वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस माता लक्ष्मीच्या समोरून ही पोटली उचलायची, काढायची तिथून आणि ही पोटली आपल्या सोबत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला, घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची. याने नेहमी तुमच्या घरात सकारात्मकता येईल, पैसा खेचून येईल, घरात असणारी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल. ज्या वस्तू हळदीत तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत टाकायला आणि जी पोटली तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायला मी जी सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा. तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून कायम संरक्षण करत राहील. सगळ्यांनाच माहिती आहे की हळद ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत उपयुक्त मानली जाते. जी ज्योतिषशास्त्र असेल किंवा वास्तुशास्त्र असेल, प्रत्येक शास्त्रामध्ये आवर्जून वापरली जाते. हळद ही पैसा खेचून आणते कारण ती लक्ष्मीला विशेष प्रिय असते. हळद ही भगवान श्री विष्णूंना सुद्धा प्रसन्न करते. ज्या घरात गुरुवारच्या दिवशी हळदीची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा राहते. शिवाय अशा घरामध्ये नेहमी त्या लोकांचं जे गुरुबळ आहे ते मजबूत राहते. कारण हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे. गुरुग्रह हा हळदीचा कारक आहे. पिवळा रंग हा बघा स्वामींना पण, दत्त महाराजांना आणि भगवान श्री विष्णूंना विशेष प्रिय आहे. जेव्हा तुम्ही ही रेमेडी गुरुवारच्या दिवशी करता तेव्हा तुमचं गुरुबळ मजबूत होतं. म्हणजे तुमचं गुरुबळ मजबूत होतं, तुमची गुरूंची कृपा राहते, दत्त महाराज सुद्धा प्रसन्न होतात, माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची सुद्धा तुम्हाला एकत्रित कृपा मिळते.
आता हे किती दिवस घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं ते तुमच्यावर आहे. तुम्ही 8 दिवस ठेवा, 10 दिवस ठेवा, वर्षभर ठेवा, तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला एक 5 महिन्यात, 6 महिन्यात किंवा वर्षात वाटेल की हळद थोडी खराब होत चाललेली आहे, काळवंडलेली आहे, अशा वेळेस तुम्ही ही हळद जी आहे ही हळद तुम्ही घराच्या बाहेर फेकून देऊ शकता, एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा निर्माल्यात टाकू शकता आणि पुन्हा एखाद्या गुरुवारी सेम सांगितलेले पदार्थ घेऊन, सेम सांगितलेल्या गोष्टी घेऊन पुन्हा तुम्ही ही रेमेडी करू शकता. खूपच साधा सोपा उपाय आहे बघा. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.